नमस्कार सर्वांना. आज आपण फिजिक्सचा जो पेपर झालेला आहे 2024 70 मार्काचा, तर त्याचा आपण आन्सर शीट हाऊ टू राईट मार्क शीट म्हणजे तुम्ही आन्सर जे दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह असेल, व्हेरी शॉर्ट आन्सर, 2 मार्काचा क्वेश्चन, 3 मार्काचे क्वेश्चन्स, कसे आपल्याला डिटेल आन्सर लिहिल्यानंतर अकॉर्डिंग टू द बोर्ड पॅटर्न आपल्याला त्याची सिस्टीम समजून घ्यायची. तर तसं ऑलरेडी तुम्हाला मी मागच्या पिरियडमध्ये तसं बोललो होतो, कसा ए बी सी डी सेक्शन वाईज कसा सॉल्व्ह करायचा. तर आपण स्टेप वाईज थोडक्यामध्ये हे जर बघितलं आपण तर तुम्हाला मार्क किती पडलेले आहेत किंवा पडू शकतात हे तुम्ही अंदाजे काढू शकता की पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजेत. त्याचं 2 मार्काचं क्वेश्चन, त्याचं लिमिट काय राहणार, 3 मार्काचं लिमिट काय राहणार आहे, फिगर कुठे नेसेसरी आहे. आता आपण स्टार्ट करू क्वेश्चन 1 पासून. सेक्शन ए. तर हा ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन आहे सेक्शन ए. याच्यामध्ये आपल्याला असं फक्त ऑप्शन आणि आन्सर लिहिणं फार गरजेचं आहे. क्वेश्चन 1 जो आहे that is the moment of inertia mi of the disc of the radius r and mass m about its center axis is. बघा 4 ऍक्शन दिलेले आहेत. ए दिलेला आहे, बी, सी आणि डी. पण करेक्ट आन्सर हा तर आपण कसं लिहायला पाहिजे, रोमन मध्ये क्वेश्चन नंबर 1 दॅन बी एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. तर आपल्याला याला 1 मार्क 100% पडणार. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन. म्हणजे आपल्याला काय करायचं, काय आहे डायमेन्शनल फॉर्म्युला सरफेस टेन्शनचा. टी आपल्याला माहिती आहे, टी इज इक्वल टू हा जो फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शनची डेफिनेशन वगैरे काही लिहायचं नाही. 4 ऑप्शन आहेत. करेक्ट आहे डी, ए बी आणि सी हे रॉंग आहे. करेक्ट कोणतं आहे, 2 नंबर, दॅट इज द डी, L0 M1 T⁻². इट शुड बी राईट. देन वी विल बी गेट अगेन 1 मार्क. क्वेश्चन थर्ड आहे फेज डिफरन्स बिटवीन द नोड्स अँड ऍडजेसेंट अँटीनोड. बघा फेज डिफरन्स बिटवीन द नोड आणि ऍडजेसेंट अँटीनोड इज स्टेशनरी वेव्स इन अ स्टेशनरी वेव्स. किती फेज डिफरन्स कितीचा आहे. 1 ए आहे π/4, बी आहे π/2, 3π/4 आणि डी आहे पाय. तर करेक्ट आन्सर आहे बी π/2. त्याच्यामध्ये हे एक आपल्याला असं एक्सप्लेनेशन म्हणजे यू मस्ट राईट डाऊन 3B बस. फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारला होता द वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ गिव्हन पॉइंट अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज नोन ॲज. इथं सिंपल पोटेन्शियलची डेफिनेशन आहे. आपण म्हणतो व्हॉट इज पोटेन्शियल, हाऊ कॅन वी डिफाईन द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल म्हणजे काय, it is the work done to bring a unit positive charge from infinity to the given point in an electric field. हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळे याचं जे उत्तर आहे फोर्सचं तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कारण ह्या डेफिनेशन मध्ये ही डेफिनेशनच इलेक्ट्रिक पोटेन्शियलची आहे. तर हे फोर्थ चे उत्तर आहे सी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. फोर्थ क्वेश्चन आहे आपलं बघा. हे पण मी एकदा इम्पॉर्टंट मध्ये म्हटलं होतं, हाऊ विल वी कन्वर्ट अ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर इनटू एन एमीटर. बघा हाऊ विल यू कन्वर्ट a moving coil galvanometer into ammeter and resistance are connected. सिरीज आहे काय पॅरलल आहे. त्याचं 5th चा आन्सर आहे स्मॉल रेजिस्टन्स इन पॅरलल विथ इट. आपल्याला काय करायचं, स्मॉल रेजिस्टन्स पॅरलल विथ इट हे लावायचं. बाकी एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. 6 नंबर क्वेश्चन आहे इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट फॉलिंग ऑन अ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज डबल्ड then kinetic energy of the emitted photoelectrons will be. a question बघा kinetic energy will be double. तर याचं आहे more than 2 times its initial value. This is the correct answer C. The next question in a cyclic process if del U equal to internal energy, W म्हणजे वर्क आहे done आणि Q म्हणजे heat supplied, then which correct. A आहे del U is equal to Q, Q is equal to O, W is equal to O, W is equal to Q. The correct answer आहे W is equal to Q. Work equal to this Q. बस D answer it is the correct. Then next आहे क्वेश्चन हा न्यूमेरिकल आहे बघा. तर ह्या न्यूमेरिकल मध्ये काय दिलंय, द करंट इन इलेक्ट्रिक कॉइल चेंजेस फ्रॉम 50 एम्पियर टू 10 एम्पियर, 50 to 10 in 0.1 second.
द सेल्फ इंड्यूस्ड इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज 2H, सॉरी 20H. द इंड्यूस्ड EMF इन द कॉइल विल बी. तर हा सिंपल फॉर्म्युला आहे, त्याचं उत्तर येतं 8000 व्होल्ट. 9 नंबरचा आहे क्वेश्चन. द वेलोसिटी ऑफ बॉब of second pendulum म्हणजे whose time period is 2 seconds when it is 6 centimeter from it is mean position. याचा आन्सर सुद्धा 85 सेंटीमीटर. आता बघायचं, छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहे, ते कॅल्क्युलेशनला मार्क नसतात. करेक्ट आन्सर विथ युनिट किंवा आपल्याला जे ऑप्शन आहे ते लिहिलेलं आहे. आणि डी जी आहे इन बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा हा एक प्रॉब्लेम आहे, याचं उत्तर 1.8. तर बघा 10 पैकी 3 न्यूमेरिकल्स टाकलेले आहेत आणि बाकीचे थेरॉटिकल आहे याच्यामध्ये उत्तर. तर हे झाले आपले करेक्ट सॉरी MCQs कंप्लीट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेक्शन ए मध्ये आहे व्हेरी शॉर्ट आन्सर. तर व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये क्वेश्चन पेपर तुमच्याकडे पण आहे, एकदा बघा. क्वेश्चन नंबर 2 हा जो क्वेश्चन आहे विचारला या वर्षी बघा. फर्स्ट क्वेश्चन विचारला होता डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स. आता ह्या डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आपल्याला काय फक्त डेफिनेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स एका लाईनशी गरजेचं आहे की इट इज द फोर्स रिक्वायर्ड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल किंवा टुवर्ड्स द सेंटर, याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. एवढंच लिहायचं, जास्त लिहायची नाहीये. तर यू विल बी गेट 1 मार्क. सेकंड क्वेश्चन आहे व्हाय डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ वॉटर टू वॉश क्लॉथेस. इथं सुद्धा सिंपल क्वेश्चन आहे. तसं जनरल जर स्टडी असेल की व्हाय डिटर्जंट पावडर और सोप इज रिक्वायर्ड, तर ड्यू टू द डिक्रीज इन टेन्शन. बस ड्यू टू इफ यू ऍड अ डिटर्जंट इन मटेरियल और इन क्लॉथ then ड्यू टू द डिक्रीज हा शब्द आला पाहिजे बरं का. डिक्रीज सरफेस टेन्शन वी गेट द डिटर्जंट पावडर. एवढंच लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ एन आयडियल व्होल्ट मीटर. एवढंच लिहायचं. इन्फानाइट किंवा व्होल्ट मीटर हॅव द इन्फानाइट रेजिस्टन्स. बस 1 मार्क वी विल बी गेट. नेक्स्ट फॉर्म आहे राइट द फॉर्म्युला फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग करंट कॅरिंग कॉइल इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इन अ वेक्टर फॉर्म. सिंपल फॉर्म्युला आहे हा, गॅमा इक्वल टू म्यू इंटू बी. हे फॉर्म्युला आपल्याला आठवायला पाहिजेत की आपल्याला फक्त फॉर्म्युला लिहायचा, पुन्हा 1 मार्क मिळेल. 5 नंबर आहे व्हॉट इज द बाइंडिंग एनर्जी ऑफ द हायड्रोजन ॲटम. आता याच्यामध्ये बाइंडिंग एनर्जी आपल्याला काय, आपण व्हॉट इज आपल्याला आपण पाठ केलेलं काय आहे की बाइंडिंग एनर्जी इट इज द एनर्जी किंवा विच इज बाउंड टू द प्रोटॉन न्यूट्रॉन टुगेदर किंवा प्रोटॉन इलेक्ट्रॉन टुगेदर. इट इज द एनर्जी नेसेसरी टू बाउंड. पण टोटल एनर्जी तिथे लिहिता आले पाहिजे आपल्याला. टोटल एनर्जी इज 0. प्रोटॉन इज इक्वल टू न्यूट्रॉन. तिथे लिहायचं आपल्याला टोटल एनर्जी इज 0 असं लिहिलं तरी आपल्याला करेक्ट येणार आहे की करेक्ट डेफिनेशन एक तर लिहायची किंवा एक्सप्लेनेशन ऑफ बाइंडिंग एनर्जी ऑफ द हायड्रोजन ॲटम. हे दोन्ही पैकी एक. 6 नंबर आहे 6 नंबर व्हॉट इज सराउंडिंग इन थर्मोडायनामिक. हा क्वेश्चन थोडा विचार करण्यासारखा आहे. व्हॉट इज सराउंडिंग इन थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक मीन्स एनी सिस्टीम. सपोज अ व्हिसल घेतला आपण. व्हिसल सपोज वन व्हिसल इज टेकन लाईक दिस and water is there and we heat it, then this is the system and this is the surrounding. The surrounding directly does not take part in this. So आपण काय लिहायचं की anything that is not a part of system it is surrounding. This is the surrounding. Anything does not part, this is the surrounding. तर आपल्याला फक्त लिहायचं की a part which is not take part in the actual reaction or system. नेक्स्ट प्रश्न आहे हा न्यूमेरिकल बघा. इन अ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट द स्टॉपिंग पोटेंशियल इज 1.5. द स्टॉपिंग पोटेंशियल इज 1.5 volt. What is the maximum kinetic energy of a proton of a photoelectrons. तर याच्यामध्ये बघा हा जो न्यूमेरिकल आहे याला डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहिलं तर वी विल बी गेट मार्क.
then maximum kinetic energy maximum kinetic energy we can write down kinetic energy equal to VE बस असं लिहायचं. याला मार्क नाहीत. मार्क कशाला येतात की आपल्याला 2.4 10 to the power minus 19 इतकं आणायचं. तर कायनेटिक एनर्जी आहे 1.5 into 1.6 into 10 to the power minus 19. कॅल्क्युलेशन केलं आपण तर 2.4 into 10 to the power minus 19 जूल. बस हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटीज 5 microfarad and 10 microfarad respectively are connected in series. Calculate the resultant capacity of the combination. इथं आपल्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे 1/CS is equal to 1/C1 plus 1/C2. Then add the values and find out that we will be get the answer 3.333 microfarad. ह्या पद्धतीने आपल्याला 10 + 8 म्हणजे 18 मार्क आपल्याला मिळायलाच पाहिजे इन हाऊ कंडिशन. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं कोणतं करेक्ट आलेलं आहे किती कुठं चुकलेलं आहे. याच्यावर आपण सेक्शन ए मध्ये तुम्ही तुमच्या स्वतः मार्क काढू शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर सेक्शन बी. अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग. कोणतेही 8 सॉल्व करायचे आपल्याला 12 क्वेश्चन दिलेले आहेत. तो क्वेश्चन नंबर 3 आहे एक्सप्लेन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम. आता हा क्वेश्चन थोडा लेंथी विचारला वेळेस तर याच्यामध्ये एक्सप्लेन द चेंज इन इंटरनल एनर्जी. इथं काय करायचं आपल्याला एक फिगर काढावं लागणार आहे सिस्टीमची. एक सिंपल फिगर आहे लाईक दिस. आता ही फिगर असे मी सपोज इन दिस फिगर्स अ गॅस इज देअर देन अगेन another cylinder is there. This is also gas and the system is heated. तर बघा heat is received by this system and same heat is transfer this system. तर ही एक फिगर आहे. तर हीट आपल्याला माहित आहे की हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. याचं एक्सप्लेनेशन यायला पाहिजे. तर डायग्रामला आपल्याला किती मार्क आहे मिळणार हाफ. आणि एक्सप्लेनेशन 2 प्रकारे एक्सप्लेनेशन करू शकता तुम्ही. आयदर टू सिस्टीम बाय हीट और बाय प्रेशर. समजा आपण वी इन्क्रीज द प्रेशर देन वी गेट द हीट डिक्रीज और इन्क्रीज. हे थोडंसं एक्सप्लेनेशन थोडंसं द्यावं लागेल तर आपल्याला विल बी गेट द 1.5 मार्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्पेरिकल वेवफ्रंट बाय युजिंग हायजीन्स प्रिन्सिपल. बाय युजिंग हायजीन्स प्रिन्सिपल. तर हा जो क्वेश्चन आहे तर 4 नंबर कन्स्ट्रक्शन. तर सिंपल फिगर काढायची होती आपल्याला लाईक दिस. दिस इज द सोर्स P Q R P dash Q dash R dash. दिस इज द सोर्स. तर ह्या ज्या फिगरला मार्क आहेत बघा फिगरला मार्क्स हाफ आणि एक्सप्लेनेशन द लाईट सोर्स इमिटेड फ्रॉम द सोर्स दे ट्रॅव्हल इन द फॉरवर्ड अँड फॉरवर्ड देन यू विल बी गेट द स्पेरिकल वेवफॉर्म द CT इट इज द रेडियस. आपल्याला असं ह्या पद्धतीने एक्सप्लेनेशन साधे एक्सप्लेनेशन आहे. तर 2 मार्क तिथं आपल्याला मिळणार आहे. 5वा क्वेश्चन आहे बघा. हा पण इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये मी सांगितलं होता. डिफाईन मॅग्नेटायझेशन स्टेट इट्स SI युनिट्स अँड डायमेन्शन. तर मॅग्नेटायझेशनची डेफिनेशनला आपल्याला डेफिनेशन ऑफ मॅग्नेटायझेशन 1 मार्क. नंतर डायमेन्शन लिहिणं कंपल्सरी आहे. डायमेन्शन ऑफ द मॅग्नेटायझेशन M0 L⁻⁻1 A अँड SI युनिट अँपियर पर मीटर. इथं आपल्याला पुन्हा मिळणार 2 मार्क. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन बघा. ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन. ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक. साधा क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट पॉइंट मी दिला होता मी. ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन. तर हे बघा F इज इक्वल टू -KX यू विल बी गेट हाफ मार्क. बरेच विद्यार्थ्यांनी एवढंच लिहिलं तरी हाफ मार्क मिळणार.
देन अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो एफ इज इक्वल टू एम ए बघा लिहिला एफ इज इक्वल टू एम ए दिस टेक दिस साइड मायनस के एक्स अगेन विल बी गेट हाफ मार्क ह्या स्टेपला एम डी स्क्वेअर एक्स याला हाफ मार्क बघा 1 2 3 4 हाफ आहेत तर आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन या पद्धतीने सॉल्व्ह करायचं 7 नंबरचा एक न्यूमेरिकल आहे सिंपल न्यूमेरिकल आहे हा आपण दिलेला होता इम्पॉर्टंट पेज नंबर काहीतरी आहे याच्यामध्ये दिलेला तर अ गॅलामीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30 ओहम and it is full scale deflection current is 20 microampere what resistance should be added to it to have a range 0 to 10 प्रॉब्लेम वाचल्यानंतर गिव्हन डाटा आपण लिहायलाच पाहिजे पण त्या गिव्हन डाटाला मार्क्स वगैरे नसतात पण फ्रॉम द गिव्हन डाटा वी कॅन ऑब्टेन म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला काय लिहायला पाहिजे कोणता यायला पाहिजे हा येतो तर इफ यू राईट द फॉर्म्युला ओनली x इज इक्वल टू v डिवायडेड बाय g मायनस वी विल बी गेट अगेन हाफ मार्क सबस्टिट्यूशन बघा सबस्टिट्यूशन केलं आपण 10 हाफ मार्क कॅल्क्युलेशन्स केले तर असंच जर ठेवलं तरी आपल्याला हाफ एक मार्क पडणार किंवा 499,970 ओहम एक मार्क पडणार तर हा झाला सिंपल न्यूमेरिकल आहे 8 नंबर आहे एक्सप्लेन बायट अँड सारोटला हा तर 11 चा क्वेश्चन आहे बायट अँड सारोटला याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे तुम्ही डायग्राम काढायला पाहिजे लाईक दिस ही अशी एक सिंपल डायग्राम आहे हा आपण डीएल दाखवणार हा करंट दाखवणार आणि काय फॉर्म्युला I is directly proportional to I dl sin theta divided by r square therefore तो काढून टाकला db is equal to कॉन्स्टंट घेतला k ची व्हॅल्यू टाकली आपण μ04 पाय I dl sin theta divided by r square तर बघा इथं बघा डायग्राम हाफ मार्क एक्सप्लेनेशन अगेन हाफ मार्क आणि फॉर्म्युला लिहिला डायरेक्ट इथं पण 2 मार्क आपल्याला मिळणार 100%. 9वा क्वेश्चन दिलेला आहे हा पण आपण दिला होता इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये व्हॉट इज लाईट इमिटिंग डायोड ड्रॉ इट्स सिम्बॉल व्हॉट इज लाईट इमिटिंग डायोड ड्रॉ इट्स सिम्बॉल तर इथं बघा 9 जो क्वेश्चन आहे 9 नंबरचा हा एक्सप्लेनेशन ऑफ लाईट इमिटिंग डायोड 1 मार्क देन सिम्बॉल आपल्याला सिंपल सिम्बॉल आहे असा लाईक दिस बस दिस इज द लाईट इमिटिंग डायोड हे झाले 9 क्वेश्चन्स देन 10 नंबर जो आहे हा न्यूमेरिकल आहे पुन्हा हा न्यूमेरिकल बघा कसा आहे अन एअरक्राफ्ट ऑफ विंग हा सुद्धा बुक्स मधला प्रॉब्लेम आहे अन एअरक्राफ्ट ऑफ विंग स्पॅन ऑफ 60 मीटर flies horizontally in Earth's magnetic field of 6 into 10 to the power minus 5 t at a speed of 500 meter per second. Calculate the EMF induced between the tips of the wings of the aircraft. इथं बघा 10 नंबरला गिव्हन डाटा वगैरेला मार्क नसतात पण लिहायचे आपण किंवा डायरेक्ट फॉर्म्युला आठवत असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे काय E इज इक्वल टू BLV आता दिलेला आहे काय दिलेला आहे बघा ई काढायचं आपल्याला बी ची व्हॅल्यू टाकली एल ची टाकली व्हॅल्यूज टाकली कॅल्क्युलेशन केलं विल बी गेट 1.8 अगेन इथं हाफ हे बघा 4 हाफ मार्क दाखवलेले आहेत इथं सुद्धा तुम्हाला इझिली 2 मार्क मिळू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 11 आता एक्सप्रेशन आहे डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑफ अ व्हेकल मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल ट्रॅक हा पण इम्पॉर्टंट मध्ये दिला होता पण इथं कन्फ्युज होऊ शकतंय हा हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे बँकिंग ऑफ रोड नाही हॉरिझॉन्टल व्ही इज इक्वल टू अंडर रूट RG तर बघा याची सिंपल फिगर आहे एकदम हाफ मार्क फिगरला दिल्या जाते नंतर बघा हा जो स्टेप आहे mg इज इक्वल टू n अँड fs mrv m स्क्वेअर अपॉन r हाफ मार्क देयरफॉर दिस इज इक्वल टू दिस v max इज इक्वल टू अंडर रूट म्यू rg हे सुद्धा एकदम इझी क्वेश्चन विचारला त्या वर्षी बघा. नेक्स्ट आपल्याला आहे न्यूमेरिकल 12 नंबरचा तो आहे अ हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 0.5 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ मेटल प्लेट ऑफ एरिया 10 to the power minus 2 meter square with a velocity of 3 into 10 to the power minus 2 meter per second.
when it rests on 0.5 into 10 to the power minus 3 thick layer of glycerin, find the coefficient of viscosity of glycerin. 2 मार्काचा क्वेश्चन आहे, सिंपल आहे. F इज इक्वल टू हा फॉर्म्युला बघा, NAdV अपॉन dx, देअरफॉर n इटा म्हणू शकतो आपण दिस. तर इथं सुद्धा बघा आपल्याला हाफ हाफ आणि करेक्ट आन्सर विथ युनिट 1 मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. अगेन न्यूमेरिकल, टू ट्युनिंग फोर्क हॅव्हिंग द फ्रिक्वेन्सी. हा पण बुक्स मधला ऍज इट इज प्रॉब्लेम आहे. 320 हर्ट्ज अँड 340 हर्ट्ज आर साउंडेड टुगेदर टू प्रोड्यूस साऊंड वेव्ह. द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर इज 340 मीटर पर सेकंड. फाइंड द डिफरन्स इन वेव्हलेंथ ऑफ दीज वेव्हलेंथ. तिकडे बघा फॉर्म्युला काय आपला, V is equal to N1 lambda 1 N2 lambda 1. The for formula will be get half mark. Substitution correct answer with unit. याचं सिंपल सोल्युशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण नंतरचा हा झाला 13 नंबर. 14 आहे, कॅल्क्युलेट द चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन इट जम्प्स फ्रॉम द थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम. तर हा थोडा लेंथी आहे. इथं गिव्हन डाटा दिलेला आहे बघा. हा Ln L1 आणि L2 आपल्याला काय करायचं, डिफरन्स L3 मायनस L1. आपण L3 मायनस L1 3h 2π h 2π. आता h 2π कॉमन तो निघून जाणार. कॉमन काढणार आपण हे 3 मायनस 1 देन h अपॉन 2π इंटू 2. वी विल बी गेट द करेक्ट आन्सर 2.11 10 to the power minus 34 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. तर इथं बघा हाफ हाफ 1 हा पण न्यूमेरिकल तेवढा काय अवघड नव्हता. काही जणांना बऱ्याच जणांना हा न्यूमेरिकल जमलेला आहे. तर आपल्याला बघा 12 पैकी फक्त किती सॉल्व करायचे होते, एनी 8 समजा 5 जरी आले करेक्ट तर विल बी गेट 10 मार्क्स इन दिस सेक्शन बी. सेक्शन बी ला आपल्याला 10 ते 12 मार्क कसेही पडायलाच पाहिजे. आता थोडा सेक्शन सी जो आहे हा थोडा लेंदी आहे, जास्त नाहीये. तर याचा क्वेश्चन नंबर 15 जो आहे तो आहे बघा न्यूमेरिकलचा आहे. अगेन हे पण बुक्स मधलंच न्यूमेरिकल आहे. अ सर्क्युलर कॉइल ऑफ वायर इज मेड अप ऑफ 200 टन्स, इज ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. इफ अ करंट ऑफ 0.5 एम्पियर passes through it, what will be the magnetic field at the center of the coil? What will be the magnetic field at the center of the coil? तर आपल्याला गिव्हन डाटा वगैरे लिहिणं आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट जर फॉर्म्युला आठवत असेल, जर तुम्ही हा फॉर्म्युला आहे बघा B इज इक्वल टू म्यू 0 Ni अपॉन 2R. मी तुम्हाला सांगितलं होतं की हाऊ टू गेट द फॉर्म्युला इमिजिएटली, देन राईट डाऊन द फॉर्म्युला रिपीटेड टाइम्स. एखादा फॉर्म्युला आपण समजा 10 टाइम्स लिहिला, 100 वेळेस लिहिला तर तो फॉर्म्युला लगेच आठवतो. तो हा बघा म्यू 0 Ni, फक्त सबस्टिट्यूशन केले. म्यू 0 ची किंमत टाकली, N ची किंमत टाकली, I ची किंमत टाकली, डिवाइड बाय 2R. तर बघा 1 मार्क फॉर्म्युल्याला, ओनली फॉर्म्युल्याला 1 मार्क, सबस्टिट्यूशन लागेल 1 मार्क, करेक्ट आन्सर विथ युनिट. आता हे तुम्ही कसं कॅल्क्युलेशन केलं हे दिमाग नाही. 2 कट झाले, 10 टू द पॉवर हा वर गेला, आपण शिफ्ट केला 2π 10 टू द पॉवर मायनस 4. असं जरी लिहिलं किंवा असं जरी लिहिलं तरी विल बी गेट, असं जरी लिहिलं तरी विल बी गेट 1 मार्क. 1 इथं डायरेक्ट 3 मार्क आहेत बघा. हा बुक्स मधलाच प्रॉब्लेम जसं तसा घेतलेला आहे. प्रॉब्लेम नंबर क्वेश्चन नंबर 16. डिफाइन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता इथं हा क्वेश्चन आहे डिफाइन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. डेफिनेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला 1 मार्क आहे. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा डेफिनेशन काय लिहायला पाहिजे आपण की when a particular frequency of light incident on the metal, then that metal emits the electron. The emission of electron due to the presence or due to the light is called as photoelectric effect. Simple. तर डेफिनेशनला आपल्याला 1 मार्क पडेल. डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंट. आता याची डायग्राम ही साधी सिंपल डायग्राम आहे. ती डायग्राम आता काढायला आपल्याला वेळ नाहीये, पण तुम्हाला मी डायग्राम असं दाखवू शकतो की याच्यामध्ये ही जी फिगर आहे, 1 मिनिट,
सिंपल फिगर आहे, ती बुक्स मध्ये डायग्राम पाहून घ्या कशी आहेत. तर हे नंतर मी बुक्स सोल्युशन मध्ये डायग्राम टाकला जाईल. तर डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंट सेटअपला 1 मार्क आणि एक्सप्लेनेशन ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअपला अगेन 1 मार्क. आपल्याला त्याचा कम्युटेटर कसं काम करतंय, हाऊ द इलेक्ट्रॉन्स फ्लोज फ्रॉम प्लेट टू एनोड, असं सिस्टीम थोडं शॉर्ट मध्येच लिहायला पाहिजे, थोडं काय डिटेल लिहायची गरज नाही. तर पुन्हा हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, तर याला आपल्याला 3 मार्क मिळायलाच पाहिजेत. हा, आता क्वेश्चन नंबर 17 हा लास्ट जो चॅप्टर जो आहे आपला सेमी कंडक्टर, याच्यामधला हा या वर्षी थोडा बदलून क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे कधी आतापर्यंत विचारलेला नव्हता. डिफाईन द करंट गेन अल्फा डीसी अँड बीटा डीसी ऑफ अ ट्रान्झिस्टर, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन दॅम. तर हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17, जेव्हा एक्सप्लेनेशन ऑफ अल्फा डीसी, जर सेमी कंडक्टरचा लेसन व्यवस्थितशीर रीड केला, सिंपल आहे, मी सोल्युशन मध्ये टाकल तुम्हाला काय पाहिजे त्याच्यामध्ये. एक्सप्लेनेशन ऑफ अल्फा डीसी ला 1 मार्क, एक्सप्लेनेशन ऑफ बीटा डीसी ला 1 मार्क, देन अल्फा डीसी बीटा अपॉन बीटा प्लस 1, बीटा डीसी अल्फा अपॉन 1 मायनस 1, तर हाफ हाफ. तर आपल्याला 3 मार्क इथं सुद्धा मिळतात. तर हे झाले क्वेश्चन 17. देन क्वेश्चन नंबर 18 आहे, हा पण क्वेश्चन मी इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये दिलेला आहे. डिफाईन सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन फिगर आहे अशी प्लेटची. आता इथं बघा डेफिनेशन, सरफेस टेन्शनची डेफिनेशन लिहायची आपल्याला, फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ वगैरे वगैरे बघून घ्या तुम्ही काय आहे सरफेस टेन्शनची डेफिनेशन. देन आपल्याला डेफिनेशन ऑफ सरफेस एनर्जी शॉर्ट मध्ये लिहायचं, डीप नाही. आणि एक फिगर आहे पी क्यू, फिगर बघून घ्या बुक्स मध्ये, ती फिगरला मार्क्स आहे. डायग्राम अँड एक्सप्लेनेशनला हाफ मार्क, एफ इज इक्वल टू टी इंटू टी एल, डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डी एक्स, 2 डी एल डी एक्स इंटू डी ए, अगेन हाफ मार्क. आणि सरफेस एनर्जी इक्वल टू टी इंटू डी ए, अगेन हाफ मार्क. तर बघा 1 2 3 4 5 6, बघा ह्या 6 हाफ आहेत. त्यातली एखादी स्टेप जर नसाल तर आपल्याला मग मार्क कमी पडू शकतात, 2.5 2 1.5 लाईक दिस. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे 19. व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन बाय द गॅस इन आयसोथर्मल प्रोसेस. हा थोडा लेंथी क्वेश्चन विचारला ह्या टायमाला, तर पण तेवढा अवघड नाहीये. क्वेश्चन नंबर 19, आयसोथर्मल सिस्टीम. तर याच्यामध्ये बघा व्हॉट इज हे आयसोथर्मल प्रोसेस बद्दल थोडी माहिती लिहायची आपल्याला, आणि आयसोथर्मल वर्क डन डब्ल्यू बद्दल माहिती. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. तर इथं बघा हा जो आहे आयसोथर्मल प्रोसेस हाफ मार्क, शॉर्ट मध्ये लिहायचं, त्यालाच पुन्हा एक्सप्लेनेशन हाफ मार्क. मग डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डी व्ही हाफ मार्क, इथं 1.5 मार्क पडणार. हा इंटिग्रेशन व्ही आय व्ही एफ इनिशियल आणि फायनल वर्क डन हाफ मार्क. देन अगेन फॉर दिस स्टेप्स हाफ मार्क, फॉर दिस हाफ मार्क. तर बघा 1 2 3 4 5 6, बघा इथं सुद्धा 6 हाफ आहेत. त्याच्यातले कोणी स्टेप्स नाही. आपण समजा एखादी स्टेप राहिली तर आपल्याला कम्प्लीट मार्क मिळणार नाहीये. इथं असं जर स्टेप वाईज लिहिलं तर आपल्याला कम्प्लीट मार्क मिळणार. त्याच्या नेक्स्टचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 20. डिराइन एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. हा क्वेश्चन मी दिलेला होता. ऑन अ स्ट्रेस्ड स्ट्रिंग शो दॅट द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स और अँटीनोड्स π/2. तर इकडे बघा y1 y2 हे दोन इक्वेशन लिहायचे आपल्याला. 8 sin 2π nt मायनस x अपॉन लॅम्बडा y2, a sin 2π nt प्लस, हे लक्षात आलं. देन बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स ऍडिशन y इज इक्वल टू y1 प्लस y2. देन केले आपण बाय युजिंग हा फॉर्म्युला जो आहे sin c प्लस sin d इक्वल टू 2 sin c प्लस d डॉट cos c मायनस d अपॉन 2. बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी गेट, आता इथं मधला स्टेप बघा आपण निग्लेक्ट केलेला आहे, वी गेट दिस स्टेप. फॉर दिस स्टेप हाफ मार्क आहे, याला सुद्धा हाफ मार्क आहे. आणि इथं आर दिलेला, तुम्ही असं सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तर हा पण लेंथी क्वेश्चन थोडा आहे, तर इथं आपल्याला मिळणार 3 मार्क्स. देन नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण.
Question number 21. Derive an expression for the impedance of LCR circuit connected to an AC power supply. Draw phasor diagram. आता इथं बघा सिरीज LCR सर्किटची फिगर काढणं आहे आपल्याला. बुक्स मधून बघून घ्या ती फिगर कशी येतं. आता आपल्याला वेळ नाही तिथं फिगर काढून एक्सप्लेन करायला, तर स्टेप वाईज मार्क सांगतो. LCR सर्किटला हाफ मार्क, then I is equal to I0 sin omega t, again half mark, then phasor diagram काढायला half mark, explanation of phasor diagram half mark, त्याचंच diagram explanation करायचं again half mark, and we get this formula for this. तर इथं बघा, इथं सुद्धा 6 हाफ मार्क आहेत. तर हे पण झाला 21. नेक्स्ट क्वेश्चन आहे 22. कॅल्क्युलेट द वेवलेंथ. Calculate the wavelength of first two line in Balmer series of hydrogen atom. तर हा जो फॉर्म्युला आहे बघा, फॉर फर्स्ट लाइन इन दिस सिरीज, फर्स्ट लाइन m इज इक्वल टू 3. आता 1/λ1 RH, तर बघा असं लिहिलं 1/2 स्क्वेअर मायनस 1/3 स्क्वेअर हाफ मार्क. आता ह्या स्टेपला मार्क नाहीत पण आपल्याला लिहावं लागणार आहे. 1/λ1 दिस मस्ट हे कॅल्क्युलेशन केलं आपण, हाफ मार्क, λ1 हाफ मार्क, हाफ मार्क, हाफ मार्क इथपर्यंत. 3 मार्काचा हा पण न्यूमेरिकल आहे, बुक्स मधलंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. अ करंट कॅरिंग टोराइडचा क्वेश्चन आहे. हा थोडा वेगळा विचारलेला आहे, बुक्स मधलाच अनसॉल्व मधला प्रॉब्लेम आहे. वाइंडिंग इज इंटरनली फीड विथ अ लिथियम हॅव्हिंग susceptibility 2.1 10 to the power -5. What is the percentage increase in the magnetic field in the presence of lithium or without it? तर हा न्यूमेरिकल आहे. इकडे बघा, इथं काय आहे, द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड विदाउट लिथियम चा फॉर्म्युला आहे B0 = μ0 H. द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड विथ लिथियम, एक फॉर्म्युला विदाउट लिथियम, एक फॉर्म्युला विथ लिथियम. B = μ0 H, सॉरी μ0 H, हा μ0 H आहे, हा μ0 H आहे. मग B - B0/μ0 = दिस मस्ट. बघा ह्या स्टेपला हाफ मार्क, ह्या स्टेपला हाफ मार्क, पुन्हा ह्या स्टेपला हाफ मार्क, ह्या स्टेपला हाफ मार्क, असं आपल्याला 3 मार्क मिळणार. पुढचा पण न्यूमेरिकल आहे. The radius of the circular track. The radius of the circular track is 200 meter. Find the angle of banking of the track. If the maximum speed at which a car can be driven safely along it is 25 meter per second. इथं बघा गिवन डाटा वगैरे बरेच विद्यार्थी लिहित बसतात, आपण लिहायचं, त्याला मार्क नाहीये, पण फॉर्म्युला आपल्याला आला लक्षामध्ये. राईट डाऊन द फॉर्म्युला tan θ = v²/rg. आपल्याला tan θ सुरुवातीला इनिशियला tan θ काढणं आहे. आपल्याला tan θ काढला आपण 25 स्क्वेअर 200 × 9.8. tan θ आला. हे कॅल्क्युलेशन इथं आपण मॅन्युअली कॅल्क्युलेशन केलं तरी चालते. मॅन्युअल नाही आले तर विथ द हेल्प ऑफ द लॉक टेबलच्या सहाय्याने सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तर tan θ आलेला आहे 0.3189. आता इथं आपल्याला याचं डायरेक्ट आन्सर इथं घेता येत नाही. इथं आपल्याला लॉक टेबलची डिमांड करावं लागणार आहे क्लासमध्ये, आणि लॉक टेबलच्या सहाय्यानं म्हणजे नॅचरल टँजंटमध्ये आपल्याला 0.3189 मध्ये काय येते ते टॅन इनव्हर्स काढावं लागणार आहे. तो टॅन इनव्हर्सचा येतो याचा टॅन इनव्हर्स 0.3189 चा येत असतो 17 मिनिट 41 सेकंड. 17 मिनिट 41 सेकंड हे करेक्ट एवढं आलं तरच आपल्याला इथं 1 मार्क मिळेल, किंवा मग तुमचं इथपर्यंत आलं तर तुमचा 1 मार्क कमी होईल. तर हे झालं क्वेश्चन नंबर 24 कंप्लीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे 25. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट मध्ये आपण दिला होता. हा पण आता थेरॉटिकल क्वेश्चन आहे बघा. प्रूव्ह द मेयर्स रिलेशन CP - CV. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. CP - CV = R/J असंच लिहिलं बघा. याला किती क्वेश्चन CP - CV. एक बेटा क्वेश्चन नंबर 20. एक मिनिट. डायग्राम हाफ मार्क.
देन एक्सप्लेनेशन अगेन हाफ मार्क. हे स्टेप्स आहेत. आता याला आपण डिटेल घेत नाही, हे बघून घ्या तुम्ही. लास्टला सीपी मायनस सीव्ही प्रूव्ह करायचं, हाफ मार्क. सीपी बरेच विद्यार्थी सीपी मायनस सीव्ही आर आपण जे एवढं जरी लिहिलं तर त्यांना अर्धे मार्क करू शकतात. तर हे एक क्वेश्चन आहे 26. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे an alternating voltage is given by E is equal to 8 sin 628.4 t. Find तीन गोष्टी काढायच्या आपल्याला. we have to determine the three things: peak value of EMF, frequency of EMF and instantaneous value of EMF at time t is equal to 10. तर बघा हा 8 sin half mark. Again for this comparing above equation, E0 is equal to 8 volt, half mark. Substitution केलं, again half mark. Frequency 100 hertz, half mark. अशा पद्धतीने आपल्याला लास्टला 3 मार्क इथं सुद्धा पडतात. तर हे झालं आपलं सेक्शन ए बी सी. आता लास्ट सेक्शन आहे डी. तर डी सेक्शन मध्ये बघा हा सेक्शन थोडा लॉंग आन्सर टाइप आहे. तर आपण इम्पॉर्टन्स पॉइंट मध्ये मी ट्रान्सफॉर्मर वर बोललो होतो की डिटेल करायचं. 4 मार्काचा क्वेश्चन पडलेला गेलेला आहे. पण हा क्वेश्चन कसा आहे बघा. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, डिराइन इक्वेशन फॉर अँड ट्रान्सफॉर्मर. इथं बघा फिगर आपल्याला आली पाहिजे. तर इथं बघा इथं काय दिलेलं आहे, डेफिनेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर 1 मार्क. डेफिनेशन लिहिणं आहे सिस्टमॅटिक. त्याच्यानंतर डायग्राम काढणे प्रायमरी सेकंडरी जे आहे बघा, फिगर पाहून घ्या तुम्ही बुक्स मध्ये. देन कन्स्ट्रक्शन त्याचं प्रायमरी कसं आहे, सेकंडरी कसं आहे, वर्किंग हाऊ टू वर्क अँड फॉर्म्युला. अब ES अपॉन EP इक्वल टू NS अपॉन M. तर इथं बघा 1 हाफ 1 4 मार्क आहेत. प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, स्टेप अप, स्टेप डाऊन हे सर्वांचा उल्लेख आला पाहिजे. तर आपल्याला विल बी गेट द 4 मार्क्स. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. हा पण थोडा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. युजिंग द जॉमेट्री ऑफ डबल स्लिट एक्सपेरिमेंट डिराइव द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ ऑफ इंटरफरन्स बँड्स. तर इथं बघा डायग्राम काढणे तुम्हाला अशी लाईक द्या. डायग्राम मी इथं मोठी डायग्राम आहे ती पाहून घ्या कशी आहे डायग्राम. वी विल बी गेट हाफ मार्क. त्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन केल्याचं PQ वगैरे हाफ मार्क अगेन. आणि फॉर दिस स्टेप्स S2 p² मायनस S1 p² ह्या स्टेप्सला बघा हाफ मार्क आहेत. तर आपल्याला लास्टला इथं अगेन इथं हाफ मार्क आहेत. आणि आपल्याला प्रूव्ह काय फ्रिंज विड्थ W इज इक्वल टू डेल Y इक्वल टू YN प्लस 1 मायनस YN. तर येणार W इज इक्वल टू लॅम्बडा D अपॉन स्मॉल d 1 मार्क. तर बघा हा दोन्ही क्वेश्चन, पहिला ट्रान्सफॉर्मरचा आणि हा डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा, हे 4 आणि 4 8 मार्क आपल्याला कोणी हालतीमध्ये पडतात. कारण टोटली थेरॉटिकल क्वेश्चन आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे 29. दिस क्वेश्चन बघा कसं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन. मी बोललो होतो एकदा, याला सांगितलेलं आहे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये. डिस्टिंग्विश बिटवीन अँड ॲमीटर अँड व्होल्टमीटर. 2 पॉइंट्स इथं बघा काय दिलेलं आहे, एनी 2 करस्पॉन्डिंग करेक्ट पॉइंट ऑफ डिस्टन्स, डायरेक्ट 2 मार्क. ॲमीटर, व्होल्टमीटर. बरेच विद्यार्थ्यांनी ॲमीटरची इकडे साधी फिगर काढली, व्होल्टमीटरची फिगर काढली तरी तुम्हाला हाफ मार्क मिळणार, म्हणजे 2 मार्क मिळणार. आता याच्यामध्ये बघा 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि 2 मार्काचा न्यूमेरिकल आहे. तर न्यूमेरिकलला कसं आहे, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज 1/3 ऑफ इट इज एम्प्लिट्यूड. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी विल बी इट इज कायनेटिक एनर्जी. आता इथे यांनी पेपर काढताना हा थोडा वेगळा ट्रॅक वापरलेला आहे. एक लक्षात धरा, हा इथं चेंज झालेला आहे चॅप्टर, डिस्टिंग्विश बिटवीन ॲमीटर, आणि हा चॅप्टर आपला पहिला आलेला आहे. तर असं काही मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी नाहीये की 2 मार्काची थेरी त्याचीच न्यूमेरिकल यावा, तसं होतंय. म्हणून इथं बघा चॅप्टर 2 चॅप्टरचा मिळून हा 4 मार्काचा क्वेश्चन झालेला आहे. तर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, एनी 2 पॉइंट्स हे 2 मार्क मिळाले. पुन्हा 2 मार्क घेण्यासाठी, म्हणजे 4 पैकी 4 घेण्यासाठी तुम्हाला हा कायनेटिक एनर्जीचा टोटल कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे.
तर इथं बघा हाफ 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 4 हाफ मिळतात. तर कायनेटिक एनर्जी अँड टोटल एनर्जी हा रेशो 8/9 वी विल बी गेट दिस मार्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 30. हा पण इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये मी दिला होता. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ फेरीज perfectly black body. Compare the RMS speed of hydrogen molecule at 2 to 7 degrees centigrade with RMS speed of oxygen molecule at 127 degrees centigrade. Given that molecular masses of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. बुक्स मधलाच हा प्रॉब्लेम टाकलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये परफेक्टली जी ब्लॅक बॉडी आहे ती तुम्हाला ही अशी सिंपल फिगर काढायची होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काढली सुद्धा असेल. ही डबल हॉलोड बॉडी अशी यू मस्ट बी ड्रॉन लाईक दिस. हा कोनिकल दाखवायचं इथं आणि असं हे दाखवायचं. सिंपल फिगर पाहून घेत मी बुक्स मधून. तर आपल्याला डायग्राम परफेक्टली ब्लॅक बॉडी 1 मार्क आणि याला लेबलिंग द्यायची. म्हणजे हा कोनिकल इन्सिडंट्स, हा डबल वॉल, हा कोनिकल प्रोजेक्शन, लॅम्प अँड इथं असं लावलेलं आहे लाईक. देन ईच इन्सिडन्स इट रिसिव्ज द मोर दॅन 90% हीट वगैरे असं तसं म्हणजे लेबलिंग करायची. तर बघा डायग्रामला 1 मार्क, लेबलिंगला 1 मार्क, इथं 2 मार्क मिळाले. नंतर हा जो पुढचा फॉर्म्युला आहे सिंपल फॉर्म्युला काय VRMS √3 RT अपॉन V0. हा म्हणजे VH अपॉन V0 TH क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं वी विल बी गेट लास्ट आन्सर. बघा 4.472 रेस टू 1. तर 2 मार्क फॉर थेअरी आणि 2 मार्क मिळणार तुम्हाला न्यूमेरिकलचे. आणि आता लास्ट क्वेश्चन आहे बघा 31. Derive an expression for energy stored in charged capacitor. थेअरी आहे आणि पुढचा याला प्रॉब्लेम आहे लागूनच. द स्पेरिकल मेटल बॉल ऑफ रेडियस 15 centimeter carries a charge of 2 microcoulomb. Calculate the electric field at a distance of 20 centimeter from the center of the sphere. याच्यामध्ये बघा आता आपल्याला डायग्राम साठी सिंपल डायग्राम आहे. देन आपल्याला माहिती कॅपॅसिटीचा फॉर्म्युला C = Q अपॉन V. ह्या स्टेप्सला डायग्रामला हाफ मार्क, ह्या स्टेपला हाफ मार्क. देन DW वर्क डन DW = V dQ Q अपॉन C. ह्या स्टेपला अगेन हाफ मार्क. देन एनर्जी और U वी कैन से 1/2 Q². ह्या स्टेपला अगेन हाफ मार्क. नेक्स्ट स्टेपला हाफ मार्क आणि करेक्ट आन्सर विथ युनिटला 1 मार्क. 1, 2, 3 आणि 4. तर इथं सुद्धा आउट ऑफ मार्क पडू शकतात. तर 5 पैकी आपल्याला कोणतेही 3 सॉल्व्ह केले तरी सफिशियंट झाले. तर बघा ह्या पद्धतीनं आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आता तुम्ही पूर्ण परीक्षा संपल्यानंतर यू कॅन कॅल्क्युलेट युअर ओन मार्क. म्हणजे आपल्याला मार्क किती पडू शकतात त्याची काही हे करायची नाही, तेवढी चिंता करायची नाही. विल बी गेट गुड मार्क्स. सो थँक्यू.